हरिभक्तीपारायण शांताराम आबाजी लोखंडे यांच्या प्रीत्यार्थ हे गरुड पुराण आणि आजचा विवरणाचा अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी कर्पूर गौरा देवादी देवा भक्त मोहरा सागरात कनीचे आवरा माझ बुद्धिदाता तू होई। स्वधर्मानिक झाली आवरी पुन्हा द्राक्षा प्रते श्रीहरी काही आचार निवेदन करे तोची सज्जनी परिसावा मने ब्रह्मचारी आणि येते वपण किजे पितृ मरणांते नख कर्मादि केल्या निरुती चक्षुमान मानव होतशे सर्वजनाच्या अर्था कारणे केसन सुश्रो नख छेदने नापेक्ताचे क्रिया निमित्ताने मरणार्थ काही अवश्य द्यावे। सत्वाव्या पूजाव्या गायी नित्य प्रदक्षिणा कराव्या बहुत व प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा होत ससेल वना कानने। प्रस्तुत प्रसंगी हा 10वा अध्याय सुरू होतो। या 10व्या अध्यायामध्ये भगवंत गोमात्मा गायीचं महत्व आणि अन्नदान याविषयी कथा सांगत आहे। प्रथमतः गणपतीला महादेवाला वंदन करून आपण कथेचा भाग बघत आहोत। इथं भगवंत सांगतात आपल्या धर्मानुसार गेलेल्या माणसाचं कर्म म्हणजे त्याचं पिंडदान वगैरे व्यवस्थित करावं आणि याविषयी सांगत असताना भगवंत म्हणतात एखादा आठवड ब्रह्मचारी मनुष्य जर मरण पावला किंवा इतरही कुणी मरण पावल्यानंतर स्मशानात सुद्धा त्याच्यासाठी नख केस कापली पाहिजे। स्मशानात सुद्धा नख केस कापल्याशिवाय त्या माईताला पाणी पाजू नये, कारण ही शुद्ध क्रिया भगवंताने सांगितली। बरं नुसतं नख केस कापली म्हणजे झालं का? नाही, तर त्यानंतर गायीचं दर्शन करावं, गायीच्या पाया पडावं आणि गायीच्या गोठ्यात गायीला जर प्रदक्षिणा मारल्या तर अनंत पुण्य त्या जीवाला घडतं। एवढंच काय, गायीला ना इतकं पुण्य गायीचं दर्शन घेणं म्हणजे। आणि गायीला खाजवलं तर अनेक पाप आपल्यातली नष्ट होतात। याविषयी भगवंत सांगतात गायीची एक प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा आहे। गायीला खाजवणे म्हणजे आपल्यातलं कळत नकळत केलेलं पाप नष्ट करणे इतकं पुण्य गायीचं आहे। गायीशी खाजविता सर्व पाप जात व ग्रास दाने स्वर्गी वसत नमस्काराव्या गायी नित्य मंत्र पुनीत म्हणूया नमो गोप्य श्रीमतीभ्य सौरयभ्यो यवच नमो ब्रह्मसुताभ्यच पवित्राभ्यो नमो नमः। ऐसा मंत्र म्हणून गायी नमस्काराव्या आणुदे प्रतिदिनी गोदान फल तया लागुनी प्राप्त होय असंशय। तुम्हाला गायत्री मंत्र येत असेल तर तो जपावा, गायीला प्रदक्षिणा करावे, गायीला खाजवावं। गायीच्या ओशिंडामध्ये सूर्यनाडी, जी लोक गायीच्या ओशिंडावर हात फिरवतील त्यांचा बीपी डायबिटीज अनेक आजार बरे होतात। गायीचे अनेक फायदे हे भगवंत इथं सांगतात। नित्य नेमाने गायीचं दर्शन करावं। जो गायीचं रोज दर्शन करेल त्याला गायी दान केल्याचं पुण्य लागेल। मला सांगा गायीचं दर्शन कोणत्या बाजूकडे केलं पाहिजे, तोंडाकडे की पाठीमागे? मागे। गायीच्या योनीचं दर्शन म्हणजे गायीचं दर्शन। बरोबर उत्तर दिलं तुम्ही। ज्याच्या गोट्या चिकल मसिका आणि तैसेचा मुरकुट देखा दंड करोनिया निका दुग्ध काडी बळी जोनर तो कुंभिपाक नरका माझा रे चिरकाळ पडे प्रांत शरीरी वायू प्रजन्य तापा भितरे जो रक्षण करी गायीचे तो सप्त कुळा सतरतो जो गायीचे जल तृण नासितो तो ब्रह्मा त्या दोष पावतो कुरगनाशनानीचे। भगवंत सांगतात गायीच्या गोठ्यामध्ये खड्डे पडलेले नसावे। गायीला ऊन वारा पावसापासून सांभाळलं पाहिजे। जर गायीचं रक्षण करता आलं नाही तर 7 कुळ्याचा नरकात जातील आणि गायीला जर सांभाळलं तर 7 कुळ्याचा उद्धार होईल। एवढी पावर गायीची आहे।
ब्रह्म हत्यादी दोष गायीच्या सेवेने जातात. म्हणून आम्ही सुद्धा त्या गायीसाठी तडपडतो. सकाळी सकाळी 2 गायी आहेत आपल्याकडे, एक आवरण बैल आहे. काही नाही होत पण काही नाही बघायचं, सेवा महत्वाची. हा ते करायचं असतं. भगवंताने हे सांगितलेलं की ब्रह्म हत्यादी दोष आपले नष्ट होतील गायीच्या सेवेने. उच्चोदक मस्तकावरी धरिता सर्व तीर्थाचे फळ धरी, पावणी पातकाचे मोहरी तात्काळची होतपे. शृंगारी सर्व तीर्थे राहतो, मध्ये महेश्वर वसत, कर्ण्याश्विनी कुमार तिष्ठत, शशी भास्कर नेत्रामध्ये. गायीचं शेपूट डोक्यावर घेऊन जर गायीचं दर्शन केलं, अनेक तीर्थयात्रा केले तर फळ गायीच्या शेपटामध्ये तो गोंडा असतो शेपटाचा केसाचा, तो डोक्यावर घेऊन अनेक तीर्थाचं फळ घडतं. गायीच्या शिंगुटीमध्ये स्वतः शंभू महादेव राहतात. गायीच्या दोन्ही कानामध्ये अश्विनी कुमार राहतात. गायीचे 2 डोळे म्हणजे चंद्र सूर्याचं तेज आहे भगवंत सांगतात. कंबलस्थानी कंबलनाग, ओंकारी सरस्वती सांग, कंठस्थानी वेदनिष्ठंक, कभोस्थानी हिरण्यगर्भ, विष्णू जीवनी नासिकी पवन, वरुण ओष्टी पितर पुष्टी जाण, स्तन समुद्र धर्मपादस्थान, पृथ्वी जाण वक्षस्थानी. मुखे आगणी जगणी रुद्र, लक्ष्मी योनी स्थानी स्थिर, जिव्हे पार्वती पुच्छे रश्मी भास्कर, पुराग्री गंधर्व वसताते. भगवंत सांगतात गरुडा, अरे गायीच्या कमरेमध्ये नागाचं कुळ आहे. गायीच्या ओंकारामध्ये सरस्वती मातेचा आवाज आहे. कंठामध्ये गायीच्या वेद आहे, त्याला 4 वेद म्हणतो ना, हे गायीच्या कंठामध्ये. गायीच्या कमरेमध्ये हिरण्यगर्भ राहतात. गायीच्या पोटात जेवढं काही पाणी आहे तो वरून राहते. गायीच्या नाकातून वाहणारा हवा पूर्ण ऑक्सिजन, असा ऑक्सिजन अजून नाही. वायुवाची निर्मिती आहे भगवंत सांगतात. आणि गायीच्या पोटामध्ये पितृदेवता आहे. पितृदेव म्हणजे आपले गेलेले वडील वगैरे, हे सगळे पितृदेवता गायीच्या पोटात आहेत. आणि गायीची योनीमध्ये स्वतः माता लक्ष्मी आहे. गायीची जीभमध्ये पार्वती माता आहे. शेपटामध्ये अग्निनारायण आहे. पुरामध्ये अनेक गंधर्व लोक आहेत गायीच्या पुरामध्ये. असं पवित्र गायीचे सांगितले भगवंताने. गोमयी गंगा यमुना मूत्री झाण, रेवा घृत दधी गोमूत्रे पावण, ऐशी सर्व देवी म्हणून पात्र सुभोचित प्रास द्यावी. वसे कुंडले मुद्रिका युक्त, सवस्ता पुजोणी मंत्रोक्त, दक्षिणा द्यावी दान सद्गुणार्थ, पंचस्वर्ण मिश्रित प्रमाण तिचे. वृत्ता काशा पात्रे कीड, पुष्पोदक, ब्राह्मणाचे दान पावे देखो, कृष्णदेनु वैतरणी सांग, अथवा द्यावी पाठ लावणी. भगवंत सांगतात गरुडा, गायीच्या गोमूत्रामध्ये त्रिवेणी संगम आहे. ते त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्याचा संगम एकत्र असणे, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये कोणत्या नद्या आहेत तर सर्वात पवित्र गंगा नदी या पृथ्वीवर आहे. ती गंगा नदी वास करते, रेवा नदी वास करते. यमुना, गंगा आणि रेवा या 3 नद्याचा त्रिवेणी संगम आहे. वागल नसल्यामुळे इतकं वाटलं. तर अशा प्रकारे त्रिवेणी संगम त्या गायीच्या गोमूत्रामध्ये. आजही संशोधकांनी शोध लावलेला आहे की गायीच्या गोमूत्रापासून कितीतरी आजार बरे होतात. हे मानवी शरीर रोगाचं भांडार आहे आणि या रोगाला मारण्यासाठी गायीचं गोमूत्र काफी आहे. 55,000 शरीरातलं नष्ट करतंय गायीचं गोमूत्र. ती प्युअर पाहिजे बरं का, तिला वशिंड असलं पाहिजे. गायीला वशिंड असणारी प्युअर गावरंग आहे. त्याच्यामध्ये खिलारी चालते. त्याच्यामध्ये भुगावला एक आश्रम आहे, तिकडे गाय आहेत बघा. पृष्ठभागी वसतो, गायी हृदय नित्य राहतो, गायीमध्ये मी वसे नित्य. भगवंत सांगतात गरुडा, गायी दान करणं
म्हणजे 6व्या महिन्याच्या पाठ्याला येणारी ती वैतरणी नदी. तुम्ही मागं अत्यंत ऐकले ना, वैतरणी नदीमध्ये काय आहे? ऐकलंय ना सगळं नीट? काय आहे सांगा त्याचं. वैतरणी नदीत काय आहे तुम्ही ऐकले का नाही सगळ्यांनी? घाणपाणी नदीपेक्षा रक्त पोहाचीच नदी. कशाची नदी आहे? रक्त पोहाची. त्यात मध्ये किडे जंतू घाणेरडे अत्यंत दुर्गंधी असं उत्तर आहे. तर त्या नदीतून तो जीवात्मा करण्यासाठी गेलेल्या माणसासाठी 6व्या महिन्याला काही दान सांगितले. लक्ष ऐकले मला माहित नाही, पण मी सांगून मोकळा झालेलो आहे. आता पुन्हा एकदा उजळणी आहे त्याची. त्या गाई दानानं गेलेल्या माणसाला 6व्या महिन्याला ते वैतरणी तरुण जाण्याचं शक्ती ताकद तिथे मिळते, ते पुण्य मिळतं. म्हणून तुम्ही आम्ही गेलेल्या माणसासाठी 6व्या महिन्याला गाय द्यावी असं भगवंताने सांगितलं आणि अपार पुण्य त्या जीवाला प्राप्त होतं असं भगवंत सांगतात. गाव मी अग्रत सांगतो, गायी पृष्ठभागी वसतो, गायी हृदयी नित्य धातो, गायी मध्ये निवसे नित्य. सर्व गोदा आणि हा मंत्र बोलला से खगेश्वर, अशक्त असल्या मनुष्य भार निष्कस वर्णात भार दतो. भगवंत म्हणतात मला इकडे तिकडे शोधू नका, मी गायीच्या हृदयातच बसलेलोय. ही गोविंद गोपाल ही नावं केवळ गायीमुळेच घेतलेली आहे. एवढंच काय आपलं रामायण महाभारत हरिविजय पांडव प्रताप आणि ग्रंथ बघा, तिथं भगवंत जन्माला का आला सृष्टीवर? त्याचं पहिलं कारण गायी ब्राह्मणांचं रक्षण, धर्माचं रक्षण यासाठी भगवंत अवतार घेतात. आणि अजून एक मुद्दा सांगून जाईल तो गायीचा, तो हा की जेव्हा पृथ्वीवर राक्षसांनी उत्मात केला, चळकी पळो केलं, तेव्हा ते गायी गोमातेला त्रास होतो, म्हणजे धरणीला त्रास होतो. ही धरणी माता गायीच्या रूपामध्ये क्षीरसागराजवळ जाते आणि नारायणाला साथ घालते. भगवंता अरे किती रे अत्याचार चालले माझ्यावर, कोण आता तुझ्याशिवाय माझ्या पाठीला काय? अरे सांभाळ ना बाबा. भगवंताला रावत नाही, तो आतून आवाज देतो आकाशवाणीच्या रूपाने. काही दिवसातच मी अमुक ठिकाणी अवतार घेत, जसं अयोध्या नगरीमध्ये श्रीरामाने त्यापूर्वी सांगितलेले आकाशवाणी, मी लवकरच अयोध्या नगरीमध्ये राम होणार आहे, दुष्टांचं निर्दलन सज्जनांचं रक्षण मी करीन. कृष्ण अवताराचे पण तेच संकेत दिलेले भगवंताने की गायीच्याच रूपात. आणि आता महात्मा चाललं ते गायीचंच आहे. इथं स्वतः भगवंताने कबुली दिली की 8व्या अवतारामध्ये मी मला स्वतःला नाव धारण केली, गोविंद आणि गोपाळ. गोपाळ म्हणतात की नाही कृष्णाला, मग ती नावं त्याने धारण केली. तो स्वतः गायी बोलतो. आजही भगवंताचं फोटो जर पाहायचं म्हणलं तर सगळ्यात पवित्र फोटो कोणता? देवडी पावलं ठेवून बासरी हातात घेतलेला कृष्ण, त्याच्या पाठीमाग ती गोमाता आहे. श्री गुरु दत्तांच्या माग काय आहे? गोमाता आहे. तर त्या गोमातेचं महत्व इथं सांगितलं आहे. तुमच्या आमच्याकडे गोमाता असली पाहिजे, तिची सेवा घडली पाहिजे. असो ती नसेल तर आपल्या आईची तरी सेवा करा. ज्याला आईची गायीची किंमत कळली त्याला धर्म कळणार आहे, बाकीच्यांना कळणार नाही. सर्व गोदायाने हा मंत्र बोलला असे खगेश्वर, अशक्त असल्या मनुष्य भार निष्कस्वर नाथवा धतो. दयाचे करावे दान 20 गुंदा निष्कामन, समर्थ असोनी करिता षटपण, मला संपूर्ण न पावे तो. प्रेत कर्म करता आणि प्रेत दोघे तद्गती ते पावत, दाना माझे तीन मुख्याभूत, प्रेत खरार्थ बोलिले. भगवंत म्हणतात ज्याला गाई दान करता येणार नाही त्याने 20 गुंजाया म्हणलं मणी सोन्याचं दान करावं, ते गाई दानाचं कोण नाही. पण हे दान करायचं शास्त्री ब्राह्मणाला, इतराला दान नाही. ते कोणाला करायचं ते पण लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे. नित्य कुंभ नित्य दीप अष्टविध पद तिल पात्र अजा पात्र प्रसिद्ध, उपान देता सुख आगाद प्राप्त होय प्रेतासी. ऐशे गोदानाचे महिमान वैन त्या केले निरूपण, आता अन्नदान पावन ऐके महिमान तयाचे. देव ऋषिगण भूसर अन्न प्रशस्ती निरंतर, अग्नी यज्ञ सर्व लोकतंत्र विश्व समग्र अन्न धरिजे. आता हे गायीचं महत्व भगवंत म्हणतात, मी तुला सांगितलं की गायीदान केली पाहिजे. त्यासोबत इतर वस्त्र आरसा कंगवा बरंच काही दान आहे, ते पददान म्हणतात 10 प्रकारचं, तेही दान करावं. आणि गायीचं दान म्हणजे
गेलेल्या माणसाला सद्गती आणि देणाराची प्रगती, दोन्ही गोष्टी आहे बरं का. नुसतं एकासाठीच नाही, देणाऱ्यालाही सद्गती मिळते आणि घेणाऱ्यालाही सद्गती, दोघं नाही. फक्त ते दोघंही देणारे घेणारे सात्विक असायला पाहिजे. देणाऱ्याने अंतःकरणपूर्वक दिले पाहिजे. यानंतर अन्नाचा महिमा भगवंत सांगतात. ते म्हणतात अन्न कोणाला लागत नाही या जगामध्ये, मुंगी मात्रा सकट अन्नाची गरज आहे. तो भगवंत एवढा कृपाळू आहे ना, तर तो कोणाला कमी करत नाही. भुकेले जीवाला अन्न घालणं, मुंगीच्या तोंडात साखर घालणं हे कार्य त्या भगवंताचे. आणि सांगणारे नारायण आहेत. ही सर्व कथा भगवंत सांगत आहे. प्रत्यक्ष अन्नमय प्राण हे सर्वत्र विधान, असो असो कुटुंबाई पिढून अन्नदान ब्राह्मणासी द्यावे. अतिथीचे अवज्ञान करावी, आदरे अन्न अर्पावी. चांडाळ पतित शत्रुजीवी, अन्नदान समयी समान सर्व. त्यासही अर्पावे अन्न, मग काय वर्णावे ब्राह्मण. शक्त्यानुसार केले अन्नदान, ब्राह्मणाशी देता होत अक्षय. शूद्रासी दिलेला महात्फल, पितर प्रशस्ती पुष्कळ. दैसा अक्षती प्रजन्य काळ, इच्छिता ती निर्मळ कृषित पै. अन्नदानाचं एवढं माहिती आहे, एवढा महिमा भगवंत सांगतात की अन्नदान अत्यपत्याला केलं तरी ते पुण्यच आहे. आपल्याकडे एक जुनी वाडवडिलांची म्हण आहे, गाढवानं शेत खाल्लं तर पाप नाही पण पुण्यच आहे ना. पाप आहे का ते? तोही जीवात्मा आहे. गाईने खाल्यावर पुण्य, गाढवाने खाल्यावर पाप आहे का? कारण गाईला माता म्हणतो आपण, पण गाढव कोण आहे? त्याच्यामध्ये पण एक भगवंतच आहे ना. आणि हे एकनाथ महाराजांना दिसलं म्हणून त्यांनी गंगेच्या कावडीतलं पाणी भगवंताच्या अभिषेकाला चालवलेलं, ताणलेल्या तडफडणाऱ्या गाढवाला पाजलं. त्या गाढवात सुद्धा नारायण पाहिला. म्हणून भगवंत सांगतात सगळ्यांना इथं अन्न पाण्याची गरज आहे, सगळ्यांना सांभाळावं. अन्नदानासारखं दान जगात नाही. जसं शेतकऱ्याने शेतामध्ये धान्य पेरलं की त्याला पावसाकडे डोळे लागतात. कधी एकदा पाऊस धो धो पडेल की जेणेकरून माझं शेत चांगलं पिकेल, माझ्या हाताने अन्नदान घडेल. म्हणून स्वर्गामध्ये देव आपले जे पितर गेलेले आहेत ना, आजे पणजे, ते सुद्धा वरती वाट पाहतात टुक 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 की आमच्या पाठीपोटीची काय पोरं बाळ आहेत, नातू बनतोय आमचं, आम्ही पाठीपोटाने भरलेलो आहे. कोणीतरी दान धर्म करीन आणि आम्हाला इथं दुष्काळ पडणार नाही, स्वर्गामध्ये आम्हाला खायला मिळेल. हे मागच्यांनी दान केलं की त्यांना मिळतं, असा त्याच्या मागचा भाग आहे. तद्वत पितरांना इच्छित आमच्या पुढी पुत्र पौत्री संतती, कोणी जरी अन्नदान करीती तरी येथे प्राप्ती घडी आम्हा. ब्राह्मणे मदभक्त सोये जरी याचना करीत, ते न मागता दिलेल्या दत्त पुण्यापार होई. अन्नदाता पशु लाभत, पुत्र कन्या धन बहुत, बहुत बळ रूप प्राप्त, स्वर्ण हो भोगी होता महासुखी. भगवंत सांगतात मग एक दान कोणाला करावं अन्नाचं, तर सगळ्यांना करता येतं. देणारा हा गुणच देवाचा आहे. देणाऱ्याला दत्त म्हटलंय. पुराणामध्ये श्री गुरु दत्ताचं महत्व फार आगळं वेगळे. हे सद्गुरू आहेत, जगात सर्वश्रेष्ठ सद्गुरू म्हटलं तर श्री गुरु दत्त आहे. त्या दत्तांनी नवनाथ असे घडवले की जगात अजून कधी एवढा पराक्रम कोणी केलं नाही. ते नवनाथ श्री गुरु दत्तांनी घडवलं. आणि दत्त नाव त्याला असतं की जो देणार आहे. श्री गुरु दत्त काय देतात? आनंद. आनंद देतात. तुम्ही आम्ही काय मागावं? देणारा तोच आहे. म्हणून देणारा देव आहे आणि दत्त आहे असं सांगितलं आहे. भगवंताने तेही सांगितलंय, अन्न प्रत्यक्ष करी तृप्ती, अन्ने शुदा निवारे निश्चिती. अन्नदाते स्वर्गास जाती, देव पूजेती तयाते. अन्न नसता शरीर नासत, पंचधातु क्षीण होत, बळवाने नाश पावत. अन्न नसता तयासी, स्वयंप्रांता उत्तरावण, यथाविधी करिता दान. वृष्टी होत त्या पुण्यान, अन्न निर्माण वृष्टी पासुनी. भगवंत सांगतात एखाद्या दिवसभर उपास, सकाळपासून काहीच झालं नाही, संध्याकाळी घरी आल्यानंतर तो काय म्हणतो, आता काही माझी ताकद नाही बुवा, पहिलं मला काय असेल तर द्या. अहो व्हायचंय म्हणले, शिळपाका असलं तर द्या. का? तो भुकेलेला आहे. आणि एकदा का त्याने पोटभर खाल्लं की म्हणतो आता जरा बरं, समाधान वाटलं. भुकेल्या जीवाला अन्न मिळाल्यावर जो आनंद होतो, जे पुण्य घडतं, ते शब्दात सांगता येणार नाही. तो समाधानी जीव आशीर्वाद देतो. म्हणून तुम्ही आम्ही काही नाही केलं तरी चालेल. काय केलं पाहिजे?
अन्नदान भुकेले जीवाला खायला घातलं पाहिजे, अपार पुण्य आहे. विवाह यज्ञ प्रेत कर्मी समस्त अग्नी अन्नहीन केल्या न शोभत, हे वरताच्या भोवत शोभा सर्वता नयेचे. उते अन्नापासून उद्भवते, अन्ने उदकृष्टी ते उद्भवती. यज्ञे प्रजन्याची प्राप्ती, अन्न निरोती यज्ञ होय. भगवंत म्हणतात सगळा तो चाललेला सृष्टीक्रम आहे तो केवळ अन्नवच आहे. अन्नच पिकलं नाही तर जग जगेल काय? नाही का दुष्काळ घोषित व्हायचा, अनेक माणसं प्राणी मरतील ना. कित्येक वेळा दुष्काळ पडला, त्या दुष्काळात अनेक लोक मेली. का मेली? तर अन्न पाणी नाही. अन्नाशिवाय कोणी जगत नाही. अन्नदान हा सर्वात श्रेष्ठ दान आहे. यज्ञ होम जप तप हे जे सगळं चाललंय कशासाठी? तुकाराम महाराजांनी ते सुद्धा सांगितले गाथेमध्ये, इथं भर पोटासाठी. केवढी मोठी आटाआट. हा एवढंच पोट आहे ना. प्रत्येकाने ईद मापून बघा, ईद भरच पोट आहे. त्या ईद भर पोटासाठी केवढी आटाआट आहे. कोण सुतारी काम करतो, कोण गवंडी काम करतो, कोण ठेकेदारी काम करतो, काही काम माणूस करतो. कशासाठी? ईद भर पोटासाठी. आणि भले भले फिरतात पोटासाठी. सगळंच तर पोट आहे. इथं भगवंताने सांगितलं या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नाची गरज आहे. आणि प्रत्येक जीवाला ते अन्न पाहिजे. तेच भगवंत इथं सांगतात. अन्न विष्णू स्वयं देव, अन्नासे देव भव, अन्न ब्रह्मा देवदेव, स्वम मरुद्गण अन्न. आता योदे अन्नदान, करावे प्रेत तृप्त्यार्थ दान. उदकायुक्त विशेष पूर्ण, दान महिमान वाढ असे. भगवंत सांगतात हे अन्नदान इतकं श्रेष्ठ दान आहे की जगात तुम्ही आम्ही काही दान नाही केलं तरी चालेल. काय केलं पाहिजे? अन्नदान केलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ दान आहे. याची विषयी पुरातन कथा येते मनगाशन. पूर्वी त्रेतायुग विधान, राम अवतार धरिला, त्या अवतारी अगस्तीने कथन केले मद कारणे. हे ऐके एकाग्रमणे निरूपण करतो जे. ऐके रामा कथा विचित्र, मी तीर्थयात्रा करिता अपार. कोळे केसाळे अरण्य सुंदर, महासरोवर तया माझे. आता स्वतः महाविष्णू गरुडाला सांगायला लागले, गरुडा या अन्नदानाविषयी मी एक महिमा सांगतो, एक कथा सांगतो जी त्रेतायुगात घडली होती. मी तिथं अयोध्या नगरीमध्ये श्रीराम झालो होतो. आणि एकदा फिरत फिरत अगस्ती ऋषी यात्रा करत माझ्या अयोध्या नगरीमध्ये आले होते. आणि ते अगस्ती ऋषी मला कथा सांगू लागले की हे रामा, अरे मी यात्रा करत करत फिरत आलो तुझ्याकडं. तेव्हा येता येता एक ठिकाणी मी एक असं पाण्याचं तळं पाहिलं. कोसनकोस त्याचा मोठा विस्तार पसरलेला होता. सुंदर असा निसर्ग वाहलेला होता. हंस बगळे अनेक त्या पाण्याच्या भोवती फिरत होते. कमळे विकासली होती. काचसारखं सुंदर पाणी होतं. त्या तळ्याच्या काठी मी आलो. एक योजना तला विस्तीर्ण, चक्रवाकरंड किरण, आश्चर्य रूपा संपूर्ण, हरी तपोधन न शिविती. त्या सरोवर कदाच एक रात्री मी राहिलो रावणारे. उदेवता तमारे तटकावरी मी गेलो. तव तेथे पाहिले अपूर्व सुपुष्ट आणि अदर्शव. उदकाच्या समीपाविलव, ते कोणी विस्मय मद झाला. अगस्ती ऋषी श्रीरामाला सांगतात, प्रभू त्या रात्री मी तिथं राहिलो आणि सकाळी सूर्य उगवल्यानंतर त्या तळ्याच्या काठी फेरफटका करत असताना अचानक तिथं एक मयत पाहिजे. आणि ते मयत कोण्या राजाचं होतं माहित नाही. पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, प्रभू मी अवतीभोवती बघू लागलं, काय आश्चर्य, मयत पडलंय, इथं कोणी माणूसच नाही. आता मी काय करू? म्हणून ते इकडे तिकडे बघू लागले अगस्त्य ऋषी. एक मोठं चिंतन करीत उगाची राहिलो तटस्थ. काय हे अपूर्व दिसत ऐशे चिंतन करीत असता. एक मूर्त लोटल्यावरी विमान पाहिले म्हणून वापरे. एक त्यात दिव्य विमान शरीरी हंस विमानी बैसला. आणि मग अगस्त्य ऋषी म्हणतात, रामा बऱ्याच वेळ इकडे तिकडे पाहिलं तर कोणी दिसत नव्हतं. आकाशात लक्ष गेलं तर एक हंसाचं विमान तिथं खाली उतरू लागलं. इतक्यात माझ्या जवळच्या बाजूला ते उतरलं.
आणि काय झालं, त्या विमानामध्ये पंचशत अस्परा संग सेवा करीत सर्व सुंदरी अलंकार मंडित प्रभवीत तया प्रती कितेक गाती कितेक नाचती कितेक वाद्य वाजविती विना पटाव नानारिते स्वर्गवाद्य मनोहर जे. त्या विमानामध्ये अनेक अस्परा, स्वर्गीच्या अस्परा त्या नृत्य गायन करून त्या राजाचं मनोरथ पूर्ण करत होत्या, त्याचं मनोरंजन करत होत्या. मध्यभागी तो राजा होता. विमान खाली उतरलं आणि तो राजा त्या विमानातून खाली उतरला. हळूहळू तो त्या मैताजवळ गेला. तो पुरुष विमानातून देवसखांच उतरला जाण तृप्तीपर्यंत शौमास भोजन करिता झाला रघुवीरा. मागुती विमाने रुडता मी तयास झालो पुसता कोण तू देवसखांचा आचार निंद करतोशी. काय याचे कारण आश्चर्य वाटते माझं संपूर्ण तुझ्या हाराचे श्रवण करावया संपूर्ण इच्छितो मी. आणि मग भगवंत सांगतात गरुडा. मग तो राजा त्या अगस्त्य ऋषींनी आश्चर्य पाहिलं तर त्या विमानामधून कोणी उतरलं नाही, फक्त एकटा राजाच उतरला. आणि तो राजा त्या मैताजवळ गेला आणि काय आश्चर्य की त्या मैताचा मांस खाऊ लागला तो राजा. अगदी पोटभर मांस खाल्लं. ढेकर देत तो आता पुन्हा विमानात बसू लागला. आणि त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी काय केलं, आईशे ऐकोणी माझी भारती आणि मागोते विमाने अरुडता त्याशी झालो पुसता कोण तू देवसखांचा आचार निंद करतोशी. काय याचे असे कारण आश्चर्य वाटते मला संपूर्ण तुझ्या आराचे श्रवण करावया संपूर्ण इच्छितो मी. आणि मग त्याने पोटभर मांस खाल्लं पुन्हा विमानात बसायला जायला लागला. अगस्त्य ऋषी म्हणतात मला सहन झालं नाही. मी विचारलं कोण बाबा तू, कोणी देव आहे की राजा आहे माहित नाही, आणि मग तू असं का करतोस. हे माणसाचं मांस खाणे सृष्टीवर कोण नाही करत, तू कसं करतोस. विचारलं त्याला तू कोण आहे, तुझी ओळख सांग. ऐशा ऐकोणे माझे भारते स्वर्गवासी तो प्रजाले सुमती बोलता झाला मदप्रते रघुनंदना शुभाक्षरी. म्हणे ऐके मुनिवर्या माझे वृत्तात जेणे सुख दुःख मधला प्राप्त कर्माचा दुष्कर्म होत ती ऋषी सत्तमा. पूर्वी विदर्भ देशात सुदेव राजा मम पिता विख्यात लोकात्रे कीर्ती भरित असता झाला पूर्वयुगी. आणि मग त्या राजाने प्रथमतः अगस्त्य ऋषीला वंदन केलं, नमस्कार केला आणि त्यांना महाराज तुम्ही मला विचारलं मी कोण आहे, सांगतो मी माझा इतिहास आणि मी हे असं का करतो तेही विचारलं तुम्ही. तर त्याचं कारण आहे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकालाच हे रोग भोग असतात. माझं वाईट कर्म पूर्वीचं त्या कर्माचं फळ मी आता भोगतोय असं अगस्त्य ऋषीला उत्तर दिलं. आणि सांगायला लागला पूर्वी विदर्भ देशामध्ये सुदेव नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची जगभर कीर्ती होती. त्या राजाला 2 बायका होत्या. त्याच्या भार्या दोघीजणी पुत्र झाले त्या लागुनी मी वडील श्वेत महागुणी. सुरत दाखवता झाला त्यानंतर पिता पावला मरण पौरी केले मद अभिषेचन राज्य केले न्याय करण बहुत 3 वर्षासहित. आणि मग त्या राजाला 2 बायका होत्या. त्यातल्या थोरलीच्या पोटी मी जन्माला आलो. धाकटीच्या पोटी सुरत म्हणून माझा धाकटा भाऊ सावत्र भाऊ जन्माला आला. काही दिवसांनी आमचे बाबा देवाघरी गेले. लोकांनी मी मोठा असल्यामुळे मला राज्यकारभार केला. बापासारखं कीर्ती मी पण गाजवली. कोणावर अन्याय केला नाही, दान धर्म केला. फक्त एकच दान केलं नाही, ते म्हणजे काय आलं का लक्षात, अन्नदान केलं नाही, शिजवले दान. प्रजा पाळिल्या पुत्राबरी परंतु ब्राह्मणा असेल संसारी अन्नदान न दिलेले सत्पात्री दाने बहुधान्य केली. मग प्रवेश तपोवनात कमल पवाचे दान मुर्ग पक्ष वर्जित संपूर्ण आयशावनी प्रवेशलो. सर्व प्रकारचं दान केलं पण काय दान केलं नाही, अन्नदान ते सत्पात्री दान असतं ते केलं नाही. आणि मग बऱ्याच काळाने मी या वनात आलो. उतार वयामध्ये भगवंताचं चिंतन घडावं म्हणून 1000 वर्षे तळ्याच्या काठी मैताकडे हात करून त्याने सांगितलं ते मयत माझंच आहे आणि मीच माझं मयत खाल्लंय. इथं मी 1000 वर्ष तपश्चर्या केली. त्या तपाच्या बळाने काय झालं, सुरताशी राज्य दिले मी आहे सर्वर शेविले
येथे दारुण तप मांडिले सहस्र संख्या सत्वर मग मी पावलो मरण झाले दिवे शरीर दैदिप्यमान विमान माझी बैसून ब्रह्मलोक हा प्रति पावलो तेथे शिळाकृषा मद त्वरित मुनी सत्तमा लागी बहुत इंद्रिये व्याथित झाले समस्त प्राण व्याकुळ होत पै आणि तिथं 1000 वर्ष तपश्चर्या केली त्याचं पुण्य प्राप्त झालं आणि मृत्यूनंतर कारण अमर कुणी होत नाही या मृत्यू लोकांमध्ये सगळे नश्वर मायेचा आचार आहे सगळ्यांना मरावं लागतं त्याला सांगितलं 1000 वर्ष तप केल्यानंतर माझी वेळ जाण्याची झाली आणि त्यावेळेला स्वतः ब्रह्मदेवानं सत्य लोकातून हंसाचं विमान पाठवलं त्या विमानामध्ये बसून मी कुठे गेलो सत्य लोकात गेलो सत्य लोकात गेल्यानंतर मला गेल्या गेल्या भूक लागली मला काही सुचेना मी ब्रह्मदेवाला काय विचारलं मग ब्रह्मयासी पुसिला आर भगवंता काय भक्ष सत्वर ब्रह्मदेव बोलला उत्तर स्वदेह समग्र भक्षण करी आपुले नित्य स्वादू मांसा भक्षित दाई अति सरस तपो तेजे पुष्टता शरीरात राही तुझ्या उत्तम ब्रह्मदेवानं काय सांगितलं तू सगळं माग जाती पलंग रानं खाणं पिणं सोडून माग एवढं 2 नाही मिळायचं तुला अन्नदान मिळणार नाही म्हणजे मग मी खाऊ काय म्हणजे तू पृथ्वीवर जा माझं विमान ने रोजच्या रोज पोटभर खाऊन ये काय खा तुझ्या शरीराचं मांस खाऊन ये तुला इकडं अन्न मिळणार नाही कारण राजा पुढे दिले आगा श्वेत राजा पूर्वकाळी अंडदान न केले त्वा भूतळी संन्यासाचे हे पुराजवळी आल्या आई मोहे न दिले अन्न पै त्या दोषे शुदा कृषा स्वर्गी वाद तरे पुण्य पुरुषा परिहार्याचा सहसा स्वर्गाची यास्तो शरीर पुष्टमांस अक्षित दाय अमृतरस समान तृप्ती तुझे मानस नित्य पावत जाईल पै बाबा रे इकडं तुला अन्न खायला मिळायचं नाही रोज काय कर माझं विमान ने त्यात बसून खाली पृथ्वीवर जाऊन तुझ्या शरीराचं मांस खात जा आणि ते संपणार नाही तुझ्या तापाचं ताकद आहे आज खाल्लं की उद्या होतं तसं होऊन बसत नाही पुन्हा ताजं तवानं तुझ्यासाठी खायला नाही ही अशी भगवंताची शिक्षा असते अगस्त्य जोका महामुनी तीर्थयात्रा प्रसंगे त्या स्थानी स्वतः दुर्दर्शे ते क्षणी कष्टमुक्त होशील तेव्हा इंद्र आदी सुरासुराते आहार द्यावया पुरते सामर्थ्या शेत्या मुनिते तेथे तुझी कथा कायसे आणि सांगितलं की तुझा कर्माचा भोग संपेल कर्माचा भोग संपण्यासाठी काही वेळ यावी लागते तुमचं आमचं सुद्धा तसंच असतं काही गोष्टी होण्यासाठी काही वेळ असते काही काळ असतो तो जावा लागतो सुखाचं एका दिवसात नाही मिळत सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वत आहे वडे आधी दुःखच काढावं लागतं मग सुख येतं रात्र पूर्ण जावीच लागते तेव्हा दुसऱ्या दिवशी सूर्याचं दर्शन होतं तसं दुःख आधी आणि मग सुखाची प्राप्ती तसं जीवन आहे इथं केलेलं कर्म हे भोगावंच लागतं राजाने सांगितलं की म्हणले तुझं कर्म संपेल पण तेव्हा संपेल की जेव्हा या वाटेला फिरत फिरत अगस्त्य ऋषी येतील आणि तू हे कर्म करताना ते पाहतील आणि तुला दटावून विचारतील की कोण राजा तू हे असं का करतोस म्हणून त्यावेळेस तुझी व्याथा कथा त्याला सांग त्याला दया येईल आणि तो तुझा उद्धार करेल हीच म्हणले आता वेळ आली महाराज योगायोगाने तुम्ही मला हटकलं मला विचारलं यातच माझं परम भाग्य आहे आता माझा उद्धार करा तुमच्याशिवाय माझं कोणी नाही ते विधी वाक्य ऐकून दिवस आहार करी मी अनुदिन ऐसा भोग वर्षगण भोजन करिता पहिलीला माझा यातच बराच काळ गेलाय मी वाटत पाहत होतो त्या ब्रह्मदेवाच्या बोलाची आज तो बोल सफोत झालेला आहे पूर्ण झालेला आहे आज तुमची भेट झाली बक्षित आशेने नाही सरले माझे मन तृप्ती पावले त्या कष्टापासून उद्धारिले कोणी सत्तमा पाहिजे तो कुंभयोनी तुझं वाचुनी उद्धारिता अन्य नसे अन्य कोणी ब्रह्म ऋषी प्रसाद करावयाला गुणी योग्य आहे श्री ऋषीश्वरा हे महाराज आता तूच माझा उद्धार कर आणि तसंही तुमच्या आमचा उद्धार करणारे कोण आहेत नाही माहिती तुम्हाला तुमचा आमचा उद्धार करणारे कोण आहे फक्त संतच आहे आता गुरु तर मिळतच नाही हो गुरु हा गुरु नको नुसता तो सद्गुरु पाहिजे गुरु नको नुसता गुरु शिकायले
वाईट शिकवणारे, अधोगतीला घालवणारे, चोमटे चोरटे भामटे चिक्कार गुरु आहे. पण सद्गुरू तो असतो की जो कर्माच्या बंधनातून जीवाचा उद्धार करतो. तो गुरु पाहिजे. तो गुरु मिळत नाही, दुर्मिळ आहे. या जगामध्ये गुरु मिळत नाही. मग गुरु आपण संतांना मानावं ना. दयानिधी संत मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते त्या वाटेने आपल्याला जायला पाहिजे. ते संतांनी मार्ग दिले म्हणून प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असायला लागली. तुकाराम महाराजांची गाथा असायला पाहिजे. वाचता नाही आली तर नाही वाचू द्या, वेळ प्रसंगी डोकं तरी टेकत चला, तरी जीव पवित्र होईल. हे तुमच्या आमच्यासाठी साधन आहे, जीवाला तरुण जाण्यासाठी. ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. असो, अगस्त्य ऋषीला प्रार्थना केली त्या राजानं, सुदेव राजानं सांगितलं, महाराज आता माझा उद्धार करा. माझं तुमच्याशिवाय कोणी नाही. आता तृषा कंता शिशिर सागर दरिद्री आशिरायचा कुबेर बेताचे कष्ट समग्र नाश पावती क्षण मात्रे. तैसा ऋषीच्या नामात भेटला असे, आता काय राहील क्लेश विषय. ऐशे श्रीवाक्य ऐकून मानसे रघुत्तमा दुःखित झालो. मणी दया उपदरी तदुदरात वस्त्र भरणे घेतले. राज ऋषीची पूर्ण काया नासले, एकच राहिले दिव्य शरीर. आणि मग त्याला सांगितलं, तारेलेल्या माणसाला जसं पाणी देणारा कोणीतरी भेटावा, भुकेलेला कोणीतरी अन्नदाता भेटावा, अशा प्रकारचं तुम्ही मला भेटले महाराज. आता माझा उद्धार करा. अगस्त्य ऋषी म्हणतात, ठीक आहे, तुला आशीर्वाद देण्याऐवजी देण्याआधी आम्हाला विचार करायला पाहिजे ना. पाणी कोणत्या भांड्यात ओतायचंय? भांड जर गळतं असेल तर पाणी कुठं जाईल? निघून सगळं निघून जाईल, वाया जाईल की नाही. संत साधू मुनी पहिले चेक करतात शिष्य करण्याच्या अगोदर. शिष्य होण्याच्या पात्रतेचं आहे का, त्याला शिष्य करतात. त्यातच खरा सद्गुरू शिष्य करतच नाही. या भगवंताच्या व्यासपीठावर सांगतो, माझ्या गुरुनी सुद्धा माझी परीक्षा केली, तेव्हा मला शिष्य केलं. एक दिवस एक रात्र पूर्ण उपवासी होतो आणि लहान होतो मी, अगदी चौथीला, म्हणजे 9-10 वर्षाचं वय होतं माझं. तेव्हा माझ्या बाबासोबत गेलो होतो मी म्हणालो, नाही महाराजांनी गुरु मला शिष्य करून घेतलं तर बरं, आता मी अन्न पाणी खाणारच नाही. त्यागच आजपासून आदल्या दिवसाचा उपाशी, दुसऱ्या दिवशी 12-1चा टाइम होता आला. माझ्या बाबांचे जे गुरु होते त्यांनी सांगितलं, अरे पोरगं काय जेवत नाही. म्हणजे महाराज त्यांनी 8 तास केलाय. म्हणजे काय 8 तास? तर म्हणले तो 8 तास हाच केलाय की त्याचं म्हणणे तुम्हाला गुरु करायचं. अहो म्हणते कर्म माझं, मी संन्यासी आहे, माझ्या पात्रतेचा गुरु असला तर केला जातो. माझ्या अटीसाठी माहित नाही का तुम्हाला? माझ्या अटीसाठी तुम्हाला माहित नाही काय? बाबा म्हणले हो. म्हणले तो पाळील, त्याचा निर्धार आहे, तो पक्का विचाराचा आहे. म्हणले ठीक आहे, घ्या बोलून. मग 12-1च्या दरम्यान मला बोलवलं आणि गुरु महाराजांनी असं समोर बसवलं. म्हणले बघ, गुरु करणं एवढं सोपं नाही, कारण शिष्याचं चुकलं तर गुरुला ऊन पडतं, गुरुला उणी वाजते त्याची. शिष्य अधोगतीला गेला तर गुरुचा काय उपयोग झाला? ते अधुरी ज्ञान द्यायचं नाही. म्हणले तेव्हा तुला शपथ घ्यावी लागेल, तू घेतोस का? म्हणले हो घेतो. मग मला तळ हात करायला लावला. तिथं तुळशीची पानं हातावर ठेवली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं. बोल, त्या तुळशी मातेची शपथ परस्त्री आई बहीण मानायची. तुला 8 माहिती असेल तर नाही इथंच टाकून दे, आताच शपथ घेऊच नको. जमल का? म्हणलो पाळी. शपथ घेतली. मग तिथून पुढे बरेच विधी करून घेतला माझ्याकडून. आणि त्यानंतर मग सद्गुरूंनी कान फुकले आणि सद्गुरू मला गुरु शिष्य करून घेतला. गुरु म्हणून भेटणं सुद्धा अवघड आहे. आजही माझे गुरु आहे, 80-90 वर्ष वय आहे त्यांचं, अखंड संन्यासी आहे. तिकोणापेठच्या बाजूला असणारे पवना धरण, त्याच्या बाजूला जी वारूची ओळ आहे, ते घेऊन देव असतात, तिथं त्याचे सद्गुरू आहे. आजही आहे, 80-90 वय आहे. बाबांना 8-10 भाषा येतात अवघड. तेलुगू, उर्दू, कन्नडी, इंग्रजी भाषा येते अगदी. एवढं वय माणसाकडे बघून वाटत नाही, पण कोण जाणे भगवंताची काय देण असते. असे सद्गुरू भेटणं सुद्धा आमचं भाग्य आहे. त्यांच्या पुण्याही नाही करू तुम्हाला सांगता येते. आपलं स्वतःचं काय आहे? एक म्हणजे आईबापाची पुण्य आहे, 2 म्हणजे सद्गुरूची पुण्य आहे. त्याशिवाय काही चालत नाही या जीवाचं. मी आणि माझं असं काहीच नाही. हेच इथं सद्गुरूंनी सांगितलं. अगस्त्य ऋषी म्हणतात की मी तुला आशीर्वाद देतो, पण आशीर्वाद देण्या अगोदर मला एक सांगा की तुला काही माझी सेवा घडली का? मी का तुला आशीर्वाद द्यायचा? तर तू सेवा म्हणून काहीतरी मला दान कर.
आणि मग अगस्त्य ऋषीला त्या राजाने काही माणिक मोत्र हिरे माणिक मोती असं काही दान केलं आणि मग सद्गुरूंनी अगस्त्य ऋषींनी आशीर्वाद दिला, कल्याण भवतो. तात्काळ ते मयत तिथं गायब झालं, कर्माचा भोग संपला आणि तो राजा तृप्त झाला. तृप्त झालो म्हणून नमस्कार करुणी राजनंदना विमाना माझी बैसून ब्रह्मलोका प्रति गेला. यास्तव रामान्नदान उतली करावे अनुदिन अन्नदान करता तयान काय दान न केले. अन्नदान करणाऱ्याने दुसरं दान करायची गरज नाही. त्या राजाचा उद्धार झाला, विमानात बसला निघून गेला. पुन्हा त्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागलं नाही त्याच्या शरीराचं मांस खायला, कारण ते शरीरच सद्गुरूंनी ठेवलं नाही, ते नष्ट केलं त्यांच्या आशीर्वादाने. म्हणून तुमच्या आमचे सद्गुरू शिवाय उद्धार होत नाही, तर तो मिळणं कठीण आहे. सर्व दानाचे पुण्य घडत तस्मात अन्नदान निश्चित रामा करीत जाई तू सत्य तू जगदात्मा विश्वात्मा. तिथं अगस्त्य ऋषी रामाला म्हणतात, रामा सर्व जगात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. असं दान जगात काहीच नाहीये, एवढं दानासारखं दान जगात नाहीये. म्हणून तू अन्नदान. रामाला सुद्धा बोध दिला अगस्त्य ऋषी, तुझं प्रति काय सांगावे कृती सुतक झाल्या स्वभावे त्या माझ्या मान्य द्यावे दोष नसे तयासे. ऐशे अगस्त्य वाक्य ऐकून राम नित्य करी अन्नदान तस्मात अन्नदाना समान नाही दुसरे दान पे. धर्मे होय अर्थ प्राप्त धर्मे काम जाई वाढतो सर्व पुरुषार्थात धर्म सत्य गरुडा दानीचे. धर्मा समान नाही पुरुषार्थ जो नर धर्म विवर्जित पुत्रात वास होतात त्याग सत्य त्याचा किये. धर्माने जी लोक वागत नाही तुम्ही आम्ही त्यांची संगत करू नये. पोटचा पोरगा जरी असन अधर्मी असन तर त्याची सुद्धा संगत सोडावी असे भगवंत गरुडाला सांगतात. या प्रकारे भगवंत गरुडासी निरोपित सूत शौनदिका ऋषी व्रत अति समस्त माधवमणी. अशा प्रकारची ही कथा वैकुंठामध्ये नारायण गरुडाला सांगत होते आणि हीच कथा नैमिषारण्यामध्ये शुकमुनी शौनकादिकांना सांगत होते. इथे श्री गरुडपुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे दशमाध्याय श्रीकृष्ण चरणी अर्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरास्तु.